चेरोबा हा आमच्या गावचा चाकरमानी. पण या चाकरमान्यांची आपल्या गावची कोकणची ओढ कधी कमी झाली नाही. थोडासा पैसा गाठीला धरून गावातल्या लोकांसाठी 4-2 वस्तू घेऊन हे चाकरमानी विशेषतः गणपतीला आणि होळीला आपल्या गावची वाट धरत. तर हा चेरोबा म्हणजे आमच्या गावचा चाकरमानी गावामध्ये आल्यानंतर थेट आपल्या घरी न जाता आमच्या गावामध्ये असलेल्या सदागुरुवाच्या घरी जात असे. त्याच्या कंपाऊंड वॉलला म्हणजे चिऱ्यानी बांधलेल्या त्याच्या कंपाऊंड वॉलला हा चेरोबा नमस्कार करत असे आणि मग तिथून आपल्या घरी जात असे. घरी गेल्यावर आंघोळ पांघोळ करून तो सोन्याची एक माळ गळ्यामध्ये घालायचा. आता ही जी सोन्याची माळ तो घालायचा ती लहान मुलाची असायची आणि ही लहान मुलाची सोन्याची माळ या मोठ्या माणसाने म्हणजे 30-35 वर्षाच्या माणसाने ही 8-9-10 वर्षाच्या मुलाची सोन्याची माळ आपल्या गळ्यामध्ये घातलेली आहे हे समोरच्याच्या लगेच लक्षात यायचं. तरी पण ती माळ घालूनच गावातले सगळे दिवस तो वावरत असे आणि परत मुंबईला जाताना ती माळ परत आपल्या आईच्या स्वाधीन करेल आणि मग मुंबईचा रस्ता धरत असे. या चेरोबाचा बाप बुधा आणि हा बुधा म्हणजे जातीने दगडकाम करणारा म्हणजे त्यावेळच्या भाषेत सांगायचं झालं तर वडार. आता बुधा हा केवळ दगडाचं किंवा वडार काम न करता थोडासा चौकस असल्यामुळे तो हळूहळू बांधकाम क्षेत्रामध्ये बांधकामाची कामं करायला लागला आणि भिंती बांधण्यामध्ये त्याचा हात पंचक्रोशीमध्ये काय जिल्ह्यामध्ये कोणी धरू शकत नसेल. या बुधानी हे कसब आत्मसात केलं आणि डोळ्याच्या नुसत्या नजरेने तो आखून रेखून घ्यावी अशी भिंत बांधून काढत असे. सदू गुरुवाला थोडासा पैसा मिळाल्यावर त्याच्या मनामध्ये आलं की आपल्या घराच्या भोवतीची म्हणजे आवाराची जी भिंत आहे ती सुद्धा आपण चिऱ्याने बांधून काढूया. त्याने बुधाला बोलवून घेतलं आणि त्याच्याकडे ते काम सोपवून दिलं. आता या सदू गुरुवाच्या कंपाऊंड वॉलचं काम सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदी या बुधाने त्याच्यावर लावलेली जी झाडं झुडपं मेहंदीची झाडं होती ती उपटून काढली. तिथे चर खणला आणि चिऱ्याचं चुन्यामधलं बांधकाम बांधायला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुरुवात केली. त्यांच्याबरोबर मदतीला हा चेरोबा असे. असंच हे बांधकाम चालू असताना एका दिवशी या सदू गुरुवाचा नातू आणि त्यावेळेला त्याचं नाव सदूनी मोठ्या मेहनतवारीने राजकुमार असं ठेवलेलं होतं. तो हा राजकुमार 5-7 वर्षाचा होता आणि आपल्या घराच्या बाजूला चाललेलं हे बांधकाम बघायला मोठ्या कुतूहलाने हा त्या अंगणामध्ये येऊन उभा राहिला. राजकुमार या राजकुमारच्या गळ्यामध्ये जवळजवळ 1 तोळ्याची सोन्याची साखळी होती. ती चेन मिरवीत इकडे तिकडे धावत थोडंसं चुन्यामध्ये खेळत थोडंसं त्या चिऱ्यांच्या दगडावरनं उड्या मारत हा राजकुमार इकडे तिकडे बागडत होता. असंच धावपळ करत असताना हा राजकुमार चेरोबाच्या जवळ गेला आणि त्याच्या गळ्यातल्या त्या सोन्याच्या साखळीने चेनने चेरोबाचं लक्ष वेधून घेतलं आणि सहज कुतूहल म्हणून त्यांनी त्या राजकुमारला जरा थांबवून त्याच्या गळ्याशी हात नेऊन विस्फारल्या नजरेने आणि कुतूहलाने ती सोन्याची चेन वर खाली करून त्याचं पदक होतं ते मागे पुढे करून बघितलं. आपल्या घराच्या पडवीत आराम खुर्चीत बसलेला सदू गुरव हे सगळं बघत होतं. आता मुलगा बघतोय, आपला नातू खेळतोय, बुधा आणि त्याचे सगळे लोक काम करतायत, असं सगळं दृश्य एकाग्र चित्ताने शांतपणे हा सदू गुरव बघत होता. दुपार झाली, जेवणं झाली.
संध्याकाळ होत आली आणि त्या चाललेल्या कामामध्ये एकदम कालवा म्हणजे गडबड गोंधळ सुरू झाला. सदूच्या सुनेने म्हणजे सदू गुरुवाच्या सुनेने म्हणजे राजकुमारच्या आईने घरातल्या घरात गोंधळ सुरू केला. सदूनी आतमध्ये जाऊन बघितलं तर त्याच्या लक्षात आलं की सकाळी राजकुमारच्या गळ्यामध्ये असलेली सोन्याची साखळी नाहीशी झाली. सदूनी पाहिलं होतं की राजकुमार सकाळी या चाललेल्या कामामध्ये त्याच्या आजूबाजूला बागडत होतं. म्हणून त्याने सुरुवातीला तिथे शोधाशोध सुरू केली. घरातली सगळी माणसं आली. त्या गौंड्यांना म्हणजे बुधाच्या काम करणाऱ्या लोकांना सांगितलं नाही की बाबा राजकुमारची सोन्याची साखळी हरवली. म्हणून हे ऐकल्याबरोबर बुधाच्या सगळ्या माणसांनी हातातलं काम बाजूला ठेवून ती साखळी शोधायला सुरुवात केली. तिथे असलेला चुना उचकटून बघितलं नाही, हत्यार आजूबाजूला केलं नाही, झाडं झुडपं त्याच्यामध्ये केलं नाही. पण दिवस कल्ला तरी ती काही सोन्याची साखळी मिळाली नाही. सदूंनी सकाळी पाहिलं होतं की चेरोबानी राजकुमारच्या गळ्यातल्या साखळीला हात लावला होता. त्यामुळे त्याच्या मस्तकामध्ये तिडीक गेली आणि त्याने तिथल्या तिथे बुधाच्या समोर चेरोबावर आळ घालून टाकला की हा तुझा मुलगा सकाळी या सोन्याच्या साखळीशी खेळत होता आणि यानेच बहुतेक ही काढलेली आहे. हे ऐकून बुधा चपापला, ठक्क झाला. पण त्याचं समाजात असलेलं स्थान आणि सदू गुरुवाची समाजामध्ये असलेली पद बघून त्याला दुरुत्तर करायचं साहस किंवा दुस्साहस बुधाला काही झालं नाही. बुधाने चाचपडत त्याला सांगितलं की बाबा चेरोबा असं काही करणार नाही, माझा मुलगा आहे, माझ्याबरोबर अनेक असतो, आम्ही कोणी काही चोरी आजपर्यंत कोणाची केलेली नाही. पण सदू गुरुवाच्या डोक्यामध्ये जे गेलेलं होतं ते काढायला त्या क्षणी कुणाचीही शामत नव्हती. त्यामुळे अद्वा तद्वा बोलून तुला मी बघून घेईन, पोलिसात घालीन, कोर्टात नेईन असल्या खास कोकणातल्या सगळ्या धमक्या देऊन सदूने त्या दिवशी रागाने आपलं घर गाठलं. तो घरात जाऊन बसला. तोपर्यंत पुरेसा काळोख झाला होता. त्याही पेक्षा दाट काळोख तिथे काम करणाऱ्या बुधाच्या आणि त्याच्या सगळ्या गोतावळा टीमच्या मनामध्ये झाला होता. सगळ्यांच्या कामाचा विचका झालेला होता. त्यामुळे सगळ्यांनी काही न बोलता आपल्या घराचा रस्ता धरला. बुधाला चेरोबाबद्दल विश्वास होता, पण सदूने जे काही सांगितलं होतं की राजकुमारच्या गळ्यातल्या सोन्याच्या साखळीला सकाळी चेरोबा हात लावत होता, सारखं सारखं ती बघत होता. त्यामुळे बुधाचं मन सुद्धा थोडंसं कचरायला लागलं आणि कदाचित याने ती सोन्याची साखळी चोरली असेल असा विचार करून घरी गेल्याबरोबर या बुधाच्या मुलाला म्हणजे चेरोबाला चांगल्यापैकी मार पडला. बेभान होऊन 2, 4, 5 फटके बुधानी त्या चेरोबाला लगावले. चेरोबा 10 वर्षाचं ते कोवळं पोर रडून रडून हमसून सांगत होतं की मी ती साखळी चोरली नाही, मी काही ती घेतली नाही, तसा माझ्या मनामध्ये विचारही नाही. बुधाला ते पटत नव्हतं आणि तिरमिरीमध्ये जाऊन कधीही वाकडं पाऊल किंवा दारूचा घोट न घेणारा बुधा त्या दिवशी अड्ड्यावर जाऊन दारू पिऊन आला. त्याची बायको सावित्री आणि आजूबाजूची सगळी मंडळी चपापलेलीच होती. दारू पिऊन आलेल्या बुधाने घरी आल्यावर चेरोबाचा परत एकदा उद्धार केला आणि बाकी कोणाशी काही न बोलता, भाकर तुकडा न खाता, रात्रीचं जेवण न करता तसा जाऊन आपल्या खोलीमध्ये एका घोंगडीवर तो निश्चित पडला. दारूचा अंमल
आणि डोक्यातलं काहूर यामध्ये जास्त मोठं कोण ठरलं हे सांगता आलं नाही, पण त्याच धुंदीमध्ये बुधाला झोप कधी लागले ते त्यालाही कळलं नाही. मध्यरात्रीनंतर कधीतरी बुधाला अचानक जाग आली आणि त्या जाग आल्यानंतर त्याच्या मनामध्ये थोडेसे उलटे विचार सुरू झाले की खरंच आपल्या पोटी आलेल्या सोन्यासारख्या चेरोबाने सोन्याची साखळी चोरली नसेल. आणि हा विचार एकदा तीव्र झाल्यानंतर त्याने तडकन उठून पाहिलं तर बाजूच्या अंथरुणामध्ये सावित्री म्हणजे त्याची बायको आणि चेरोबा दोघंही त्याला दिसले नाहीत. त्याच्या काळजामध्ये ठस्स झालं आणि त्या खोलीची कडी काढून तो पटकन बाहेर आला तर पडवीमध्ये एका कोपऱ्यामध्ये चेरोबा आणि त्याची आई सावित्री एकमेकांच्या कुशीमध्ये हमसून हमसून रडताना त्याला दिसली. त्या क्षणी चेरोबानी साखळी चोरली नाही याची खात्री त्या बुधाला पटली आणि त्याने त्यांच्या जवळ जाऊन, ज्याला मराठी भाषेमध्ये आपण आर्जव, विनवणी, पश्चात्तापाची भावना, अपराधीपणाची भावना ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या एका सुरामध्ये एकाच वेळी बुधाच्या मनामध्ये दंगा करत होत्या आणि त्या अवस्थेमध्ये जाऊन तो त्या चेरोबा आणि सावित्री जवळ जाऊन नुसता बसून राहिला. त्याच अवस्थेमध्ये तिघांना थकवा आणि ग्लानी आली आणि एकमेकांची मुटकुळी एकमेकांच्यावर कधी पडली ते त्यांनाही कळलं नाही. सकाळ झाली आणि दिवस चांगला वर आल्यावर बुधाला, सावित्रीला आणि चेरोबाला जाग आली. रात्रीचे विचार बुधाच्या मनाच्या कुपीमध्ये तसेच होते. आजूबाजूची माणसं म्हणजे त्याचे जे सवंगडी होते, बरोबर काम करणारे नातेवाईक, भाऊ भावाची मंडळी होती, ती सगळी तयार होऊन बुधाच्या इशाऱ्याची वाट बघत होती की आता सदू गुरुवाकडे काम करायला जायचं की नाही. बुधा बाहेर आला आणि त्याच्या मनाने पटकन एक विचार केला आणि त्याने सगळ्यांना हाताने इशारा केला की तुम्ही पुढे व्हा, मी येतोच आहे. आतमध्ये जाऊन बुधाने तोंडावर पाणी मारलं, चहाचा घोट घेतला आणि सावित्री आणि चेरोबाला घेऊन आपल्या पुढे गेलेल्या मंडळींच्या पाठोपाठ लगबगीने चालत त्याने सदू गुरुवाचं घर गाठलं. पण आज या बुधाचा विचार पूर्णपणे वेगळा आणि इतरांना थोडासा थक्क करणारा होता. रोजच्या प्रमाणे बांधकामाचे चिरे घेऊन बांधकामाला सुरुवात न करता त्याने तिथे जमलेल्या आपल्या मंडळींची काहीतरी कान गोष्ट केली आणि त्या सगळ्यांनी काल 5-10 फूट बांधून झालेली भिंत उसकटायला सुरुवात केली. कुठच्याही प्रकारचा राग दंगा न करता पण मोठ्या निश्चयाने आणि खंबीरपणे एक एक चिरा सोडवून त्यांनी परत पहिल्या जागेवर ठेवायला सुरुवात केली. त्यांचा ढीग रचायला सुरुवात केली. आतमधला सदू गुरु आज काय होणार याची वाट बघत होता. लोक कामाला आलेली बघून त्याला थोडंसं हायसं वाटलं, पण त्याने जे काम सुरू केलं, भिंत उसकटून टाकायचं जे काम सुरू केलं, त्याने तो चपापला आणि त्याने तिरीमरीमध्ये येऊन बुधाच्या समोर विचारलं की हे काय चालवलंय आज. बुधाने डोळ्यात पाणी आणून त्याला फक्त हात जोडले आणि म्हणाला, धनी आज काही बोलू नका. याच्यावर त्या सदू गुरुवालाही तात्काळ काही बोलता येईना. त्याची प्रतिक्रिया देण्याची सगळी इंद्रिय कुंठित झाली होती. तो तसाच मागे फिरला, आपल्या घराच्या पडवीमध्ये येऊन परत बसला आणि बघतो तर काल बांधलेली भिंत आज उसकटून टाकण्याचं त्या सगळ्यांचं काम नेटानी आणि जोरात सुरू होतं.
आता अशा परिस्थितीमध्ये काय करावं हे सदू गुरुवाला सुचेना आणि म्हणून तो तडक घरातून निघाला आणि आमच्या आजोबांकडे आला. त्यावेळेला माझे आजोबा निव्याचे आणि आसपासच्या पंचक्रोशीचे खोत होते. माझ्या आजोबांकडे आल्यावर तिरबिरीनी या सदू गुरुवानी आपलं गाऱ्हाणं मांडलं की त्या बुधाने काय चालवलंय ते बघा. आजोबांच्या कानावर आदल्या दिवशी घडलेली घटना आलेली होती की राजकुमारच्या म्हणजे सदू गुरुवाच्या नातवाच्या गळ्यातली सोन्याची चेन हरवली आणि त्याचा वहीम किंवा संशय हा चेरोबावर म्हणजे बुधाच्या मुलावर आहे. आता हा सदू नक्की काय सांगतोय हे आमच्या आजोबांना सुरुवातीला काही उमगेना. त्यांनी या सदू गुरुवाला बसायला सांगितलं आणि नीट विचारपूस केल्यावर पूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत म्हणजे माझ्या आजोबांपर्यंत पोहोचली की बुधा आणि बुधाचे माणसं आज येऊन ही काल बांधलेली भिंत सगळी उस्कटून टाकतायत, मोडून टाकतायत. एवढी गोष्ट माझ्या आजोबांच्या ध्यानात येईपर्यंत सदू गुरुवांनी आपली पुढची पुढची टेप सुरू केली. तो म्हणाला की बघा हे असलं उलट काम करत असतील तर मी काही त्यांची मजुरी देणार नाही. आजोबांनी त्या सदू गुरुवाला शांत केलं आणि सांगितलं हे बघ, माझ्या हिशेबाने तू बुधा तुझ्याकडे मजुरी मागणार नाही आणि आज संध्याकाळपर्यंत तू शांत राहा आणि आज संध्याकाळी जर त्यांनी मजुरी मागितली तर जेवढी मजुरी मागेल तेवढे पैसे निमूटपणे त्याच्या स्वाधीन कर आणि तेवढे सगळे पैसे उद्या तू माझ्याकडून घेऊन जा. म्हणजे आजोबांनी सदू गुरुवाला सांगितलं की आजची मजुरी तू दे आणि त्याची भरपाई उद्या मी स्वतः करेन. एवढं झाल्यावर सदू गुरव थोडासा शांत झाला आणि आपल्या घरी गेला. इकडे त्या सगळ्या माणसांचं ते उस्कटण्याचं काम सुरू होतं. 10-10:30 कामाला सुरुवात झाली होती. भिंत उस्कटत चालली होती. सदू गुरव माझ्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे गप्प बसून होता. कुठच्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत देत नव्हतं. जेवणाची वेळ झाल्यावर सदू गुरव जेवायला घरामध्ये गेला आणि त्याने पहिला घास तोंडामध्ये घालायच्या आधीच पुन्हा एकदा बाहेर गोंधळ उडाला हे लक्षात येईपर्यंत सदू गुरव तसाच पानावरनं उठला आणि धावत त्या बाहेरच्या भिंतीपर्यंत पोहोचला. काहीतरी अघटित घडलेलं आहे हे घरातल्या माणसांनाही कळलं आणि त्यामुळे सदू गुरुवाची बायको यशोदा आणि तिची सून, तिचा तो धाकटा राजकुमार सगळेजण सदूच्या पाठोपाठ त्या भिंतीपर्यंत येऊन पोहोचले. सगळ्या माणसांच्या म्हणजे बुधाच्या सगळ्या माणसांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. सदूच्या हातामध्ये चुन्यांनी बडबडलेलं काहीतरी होतं आणि ते सदू गुरव समोर आल्यावर बुधाने ते सदूच्या पायावर ठेवलं आणि साक्षात लोटांगण घातलं. सदूला सुरुवातीला काहीच कळलं नाही, पण जेव्हा बुधाने ती पायावर घातलेली गोष्ट सदूच्या हातात ठेवली तेव्हा त्या चुन्यामध्ये चापून त्याच्या सदूच्या लक्षामध्ये आलं की याच्यामध्ये सोन्याची साखळी आहे. म्हणून सदूने लगबगीने पाणी मागवून तो चुना धुवून ती सोन्याची साखळी बघितली आणि त्याचबरोबर बुधाच्या माणसांबरोबरच सदूच्या घरातल्या माणसांचंही डोळे विस्फारले. पुढे सांगितलं की मला असं वाटलं की ही इथेच कुठेतरी पडली असेल आणि बोलता बोलता कामाच्या नादामध्ये ती भिंतीमध्ये चिंडली गेली असेल, रुतली असेल. हा विचार आल्यावर सकाळी म्हणून आम्ही ही सगळी भिंत उस्कटायचं काम सुरू केलं. देवाने माझं म्हणणं ऐकलं आणि ही तुमची सोन्याची चेन जी इथेच भिंतीमध्ये गाडली चिंडली गेलेली होती ही तुमच्या पुढे आणून दिली. सगळा नूर, सगळा आवाका आणि सगळा काळ बदलून गेला.
सदुगुरुवाला अपराधीपणाची भावना होती. पण आता या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग सदुगुरुवाला सुचत नव्हता. सदुगुरुवापेक्षा त्याची बायको यशोदा थोडी चौकस होती. ती धावत आतमध्ये गेली आणि 5 मिनिटांनी परत बाहेर आली आणि सदूच्या हातात असलेल्या सोन्याच्या साखळीसारखीच एक साखळी तिने स्वतःच्या हाताने चेरोबाच्या गळ्यामध्ये घातली. परिमार्जन अपराधाचं पूर्ण होणार नव्हतं हे सदूला त्याच्या बायकोला माहीत होतं. पण केवळ आपल्या भावना चेरोबापर्यंत आणि त्याच्या बापा बुधापर्यंत पोहोचवण्यासाठी तिने निवडलेला तो सुवर्ण मार्ग होता. तिथल्या तिथे सगळ्यांना सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. घटका 2 घटकांनी पुन्हा काम सुरू झालं. पण बुधाचं चित्त लागत नव्हतं आणि त्या दिवसाचं काम संपवल्यावर बाकीच्या सगळ्या माणसांना घरी पाठवून बुधाने आमच्या आजोबांचं घर गाठलं. आणि वास्तुपुस्त झाल्यावर एक मोठा कळीचा किंवा लाख मोलाचा प्रश्न त्याने आमच्या आजोबांसमोर टाकला की बापू, म्हणजे माझ्या आजोबांना बापू म्हणत, बापू हे असं किती दिवस चालायचं, किती दिवस चेरोबानी असंच काम करायचं, असा त्याच्या म्हणण्याचा थोडासा उद्देश होता जो माझ्या आजोबांच्या लक्षामध्ये आला. आता काय करायचं हा प्रश्न बुधाकडून आल्यावर आमच्या आजोबांनी त्याचं थोडं सांत्वन केलं. एक चहाचा घोट त्याला दिला आणि तडकपणे आपला निर्णय बुधाला सांगितला की उद्यापासून चेरोबाला शाळेत घाल. 10 वर्षाचा होईपर्यंत बुधाच्या त्या मुलाने चेरोबाने शाळेचं तोंडही बघितलं नव्हतं. त्या मुलाला उद्या शाळेत घाल असं ठामपणे ठोकपणे माझ्या आजोबांनी सांगितलं. आता हे जमायचं कसं असे अनंत प्रश्नचिन्ह बुधाच्या चेहऱ्यावर उमटले. त्यावर आजोबांनी सांगितलं की मी उद्या स्वतः त्याला शाळेत घेऊन जातो आणि शाळेत दाखल म्हणजे नाव घालून तुला देतो. दुसऱ्या दिवशी आजोबांनी चेरोबाचं बकोट धरून घाबरत भेदरत चालणाऱ्या त्या लेकराला 10 वर्षाच्या चेरोबाला शाळेमध्ये नेऊन सोडलं. त्याचं नाव त्या शाळेत घातलं. तिथून दिवस पालटायला सुरुवात झाली. जात्याच हुशार असणारा चेरोबा बघता बघता फायनल पर्यंत, म्हणजे त्यावेळेला इयत्ता 7वीला फायनलची परीक्षा म्हणत असतो, फायनल पर्यंत पोहोचला आणि फायनलची परीक्षा देऊन तो पास झाला. चेरोबा वयाच्या 20-19 वर्षादरम्यान निवो म्हणजे आमचं गाव सोडून मुंबईमध्ये दाखल झाला आणि कर्मधर्म संयोगाने गावातल्या आधी मुंबईला आलेल्या एका माणसाच्या ओळखीने त्याला BPT म्हणजे बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी लागली. तिथे तो आधी मुकादमाच्या हाताखाली राहिला, मग मुकादम झाला. बॉम्बे पोर्ट ट्रस्टचं जे अवाढव्य गोडाऊन होतं त्याच्यामध्ये आलेल्या मालाची आणि गेलेल्या मालाची नोंद ठेवण्याचं काम या चेरोबाला मिळालं आणि दिवसेंदिवस त्याच्या प्रगतीला सुरुवात झाली. मुंबईतल्याच एका मुलीशी त्याचं लग्न झालं. पण सुरुवातीला मी जे आपल्याला सांगितलं की कोकणातला माणूस मुंबईत येऊन कामधंदा करून पोट भरायला लागला तरी त्याची गावची ओढ कमी होत नाही. त्यामुळे हा चेरोबा दिवाळी आणि होळी आणि कधी मध्ये अचानक गावाची आठवण आली तर त्यावेळी सुद्धा मुंबईतून निघून आमचं गाव गाठत असे
आणि गावाला गेल्यावर सगळ्यात आधी सदुगुरुवाच्या घराजवळ जाऊन त्याच्या कंपाऊंड वॉलला म्हणजे त्या भिंतीला नमस्कार करून मगच आपलं घर गाठत असे. आणि घरामध्ये गेल्यावर आंघोळ पांघोळ करून सदुगुरुवाच्या बायकोने यशोदेने त्या दिवशी त्याच्या गळ्यामध्ये घातलेली सोन्याची साखळी परत एकदा धारण करीत असे. एक हरवलेली साखळी, एक बांधायला काढलेली भिंत माणसाच्या आयुष्यामध्ये किती मोठं परिवर्तन करू शकते याचा जिता जागता इतिहास म्हणजे आमचा चेरोबा.